ठाण्यातील सर्वसामान्य, गरीब आणि गरजू रुग्णांसाठी महत्त्वाचे ठरणारे विठ्ठल सायण्णा रुग्णालय अर्थात जिल्हा सामान्य रुग्णालय डिसेंबर अखेर नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. खासदार नरेश म्हस्के आणि महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी महापालिका व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत रुग्णालयाची पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. 10 मजली या अत्याधुनिक रुग्णालयात 900 खाटांची सुविधा उपलब्ध होणार असून एअर ॲम्ब्युलन्स, अत्याधुनिक निदान यंत्रणा, ऑपरेशन थिएटर, ICU, विविध सुपर स्पेशालिटी विभाग आणि कर्करोग उपचारांची सुविधाही उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यास मदत होणार असून मुंबईतील मोठ्या रुग्णालयांवरील अवलंबित्व कमी होण्याची अपेक्षा आहे. ठाणे जिल्ह्यासह रायगड, पालघर, रत्नागिरी तसेच ग्रामीण व आदिवासी भागातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. रुग्णालयाशेजारी नर्सिंग महाविद्यालयाचे कामही सुरू असून त्यातून प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. कळवा येथील रुग्णालयातील विद्यमान सुविधांसह हे रुग्णालय सुरू झाल्यानंतर ठाणे शहर व जिल्ह्यावरील आरोग्य व्यवस्थेचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. उर्वरित कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण म्हणतो ठाणं बदलतंय आणि त्याचा मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटल. या सिव्हिल हॉस्पिटलचा उपयोग फक्त ठाणे शहरापुरता नसून या ठाणे शहराच्या लगत असलेली शहापूर असेल, वाडा असेल, अगदी मुरबाड असेल, त्याचबरोबर अगदी रायगड जिल्हा असेल, पालघर असेल, वसई असेल, या सर्व ठिकाणावरचे रुग्ण, गोर गरीब आदिवासी ग्रामीण भागातील रुग्ण या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येत होता आणि एकंदर येणारे रुग्ण आणि सिव्हिल हॉस्पिटलची पात्रता कॅपॅसिटी फार कमी होती. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आज 900 बेड्सचं अद्ययावत असं रुग्णालय गोरगरिबांकरता हे रुग्णालय या ठिकाणी उभं राहते. आपण पाहतोय बाजूला नर्सिंग कॉलेजचं काम सुरू आहे. या ठिकाणी जवळच असलेलं कळव्याचं जे मेडिकल हॉस्पिटल आहे, आज 200 सुपर स्पेशालिटी बेड या ठिकाणी आहेत. मुलांकरता 200 बेड आहेत, ऑर्डिनरी 500 बेड आहेत. म्हणजे हा जो काही लोड आहे आरोग्य यंत्रणेवरचा येणारा, तो लोड या ठिकाणी कमी होणार आहे आणि गोरगरीब आदिवासी ग्रामीण भागातील नागरिकांना, शहरातील कामगार वस्तीतील नागरिकांना एक खूप चांगली सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. अद्ययावत मशिनरी, अद्ययावत मग कॅन्सर असेल, हार्ट्स असेल, किडनी असेल, हे सगळे उपचार या ठिकाणी होणार आहेत. आणि आपण पाहतो एअर ॲम्ब्युलन्स करता हेलिपॅडची सोयसुद्धा या ठिकाणी आपण केलेली आहे. आपण विदेशातील पद्धतीचं फक्त कौतुक करतो, आपण ती पद्धती अनुकरण करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. आज एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था या ठिकाणी होते. जर अति गंभीर रुग्ण असेल आणि त्याला मुंबईमध्ये किंवा आणखी कुठे जर त्याला शिफ्ट करायचं असेल, त्याला ट्रीटमेंट द्यायची असेल, तर एअर ॲम्ब्युलन्सची सेवासुद्धा या ठिकाणी उपलब्ध होते. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनामध्ये देवेंद्रजी असतील, सुनेत्रताई असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून ही ठाण्याला दिलेली मोठी देणगी आहे. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्वप्न होतं, त्यांचं खूप लक्ष या सिव्हिल हॉस्पिटलवर असायचं, ते पूर्ण होतं आहे. थोड्याच दिवसात या हॉस्पिटलचं ओपनिंग, उद्घाटन या ठिकाणी होणार आहे. आणि त्याकरता जी काही इसेन्शियल्स कामं आहेत, छोटी मोठी कामं आहेत, आजूबाजूचा परिसर असेल, छोट्या मोठ्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत, हे पाहण्याकरता शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार आणि स्थानिक नगरसेवक आमचे सुधीर कोकाटे असतील, पवन कदम असतील, यांच्या सूचनेनुसार मग महापौर शर्मिलाताई पिंपळोलकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, आमचे हेमंत पवार, आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी व्हिजिट करण्याकरता आलेलो आहोत. छोट्याफार काही कमतरता असतील तर पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमचे कैलास पवार सिव्हिल सर्जन आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी आहेत आणि ह्याकरता आम्ही ही व्हिजिट ठेवलेली.